आता इथून पुढच्या ओव्यांमध्ये माऊली तमोगुणाचे विलक्षण सूक्ष्म विश्लेषण करतात. ते दाखवतात की तम कसा दृष्टी, विवेक, मन, शरीर, वर्तन आणि शेवटी स्वतःबद्दलची ओळख यावर देखील परिणाम करतो. ते म्हणतात, व्यवहाराचे ही डोळे मंद जेणे पडळे, मोहरात्रीचे काळे बेहुडे जे. तमोगुण असा आहे की तो व्यवहार समजण्याची दृष्टी देखील मंद करतो. जणू मोहाच्या रात्रीचे काळे ढग डोळ्यांवर आले आहेत. कारण तमोगुणात माणूस फक्त चुकीचा निर्णय घेत नाही, त्याची निर्णय घेण्याची दृष्टीच अस्पष्ट होते. म्हणजे समस्या बुद्धीच्या अभावाची नसतेच. समस्या असते अनेकदा बुद्धिमान माणूसही पुन्हा पुन्हा चुकीचे निर्णय घेतो, कारण त्या क्षणी त्याची किंवा त्याच्यावरची तमोगुणाची पकड अगदी घट्ट झालेली असते. अज्ञानाचे जियाले जया एका लागले, जेणे विश्व भुलले नाचत असे. तम हे अज्ञानाचे जणू जीवनच आहे. त्याच्या प्रभावामुळे संपूर्ण जग भ्रमात वावरत राहते. अज्ञान म्हणजे निष्क्रिय अवस्था आहे का? नाही. पण तमोगुणामुळे अज्ञान क्रियाशील होते. माणूस खूप काही करत असतो, पण तरी देखील गोंधळात असू शकतो. अविवेक महामंत्र, जे मौढ्य मद्याचे पात्र, हे असो मोहनास्त्र जीवांसी जे. पार्था तेगा तम रचुनी ऐसे वर्म, चौखुरी देहात्म मानी आते. पार्था, हेच तम आहे. ते अशी काही रचना करते की या जीवाची मी म्हणजे देह ही समज पक्की होते. हे एकची कीर शरीरी, माझो लागे चराचरी, आणि तेथ दुसरी गोठी नाही. तमोगुण शरीरात प्रबळ झाला की तो संपूर्ण व्यक्तिमत्वावरच परिणाम करू लागतो. अगदी एखाद्या सवयीपुरता मर्यादित न राहता तो हळूहळू शरीर, मन, बोलणे, कृती, निर्णय या सगळ्यांना व्यापून टाकतो. सर्वेंद्रिया जाड्य, मना माझी मौढ्य, माल्हा ती जे दाढ्य आलस्याचे. इंद्रिय जड होतात, मनात मूढपणा येतो आणि आळस घट्ट बसतो. तमोगुणाची 3 चिन्हे इथे स्पष्ट होतात: जडत्व, गोंधळ आणि निष्क्रियता. म्हणूनच तम म्हणजे केवळ काम करावेसे न वाटणे हे नाही, तर तो संपूर्ण मानसिक प्रणालीची ऊर्जा आणि स्पष्टता कमी करतो. आंगे आंग मोडामोडी, कार्य जाती अनावडी, नुसती परवडी जांभयांची. शरीर जड वाटते, कामाची आवड उरत नाही आणि जांभया येत राहतात. उघडियाची दिठी, देखणे नाही किरीटी, नाळवितांची उठी ओ म्हणवणे. डोळे उघडे जरी असले तरी प्रत्यक्ष पाहणे होत नाही. प्रतिसादही अस्पष्ट आणि अगदी यांत्रिक होतो. म्हणजे काय? उपस्थित नसणे. शरीर जागे, डोळे उघडे, पण मन मात्र झोपलेले. पडलिये धोंडी, नेणे कानी मुरडी, तयाची परी मुरकुंडी उकलू नेणे. जसा दगड पडला तिथेच पडून राहतो, तसे शरीर आणि मन निष्क्रिय होतात. तमोगुणामुळे प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होते. फक्त इच्छा नाही असे नाही, तर योग्य प्रतिक्रिया द्यावी अशी अंतर्गत ऊर्जा आणि सजगता देखील कमी होते. पृथ्वी पाताळी जावो, का आकाशही वरी येवो, परी उठणे हा भावो उपजो नेणे. पृथ्वीला पाताळात जाऊ दे किंवा आकाश कोसळू दे, तरी उठावे असे वाटत नाही. उचितानुचित आघवे, झासुरता नाठवे जीवे,
जेथींचा तेथ लोळावे ऐसी मेधा. उचित काय आणि अनुचित काय हे देखील आठवत नाही. जिथे आहे तिथेच पडून राहावे असे वाटते. म्हणजे तमोगुण फक्त कार्यशीलता कमी करतो असे आहे का? नाही, तर तो नैतिक आणि व्यावहारिक विवेकावर देखील परिणाम करतो. काय करावे, काय टाळावे याचीच जाण कमी होते. उभवूनी करतळे, पडिघाये कपोळे, पायाचे शिरियाळे मांडू लागे. अगदी बसल्या किंवा उभ्याही शरीर झोपेचा आधार शोधू लागते. आणि निद्रेविषयी चांगू, जीवी आथी लागू, झोपी जाता स्वर्ग वाओ म्हणे. झोपेबद्दल प्रचंड प्रेम निर्माण होते. झोप मिळाली तर स्वर्गही नको असे वाटते. ब्रह्मायु होई जे, मा निजले याचे असिजे, हे वाचून दुजे व्यसन नाही. ब्रह्मदेवा एवढे आयुष्य मिळाले तरी ते झोपूनच घालवावे अशी वृत्ती होते. म्हणजे ही फक्त झोप नाही, तर जणू जागेपणापासून अगदी पलायन करण्याची इच्छा आहे. मनुष्य जीवनाचा उपयोग काही जाणण्यासाठी, करण्यासाठी, समजण्यासाठी न करता अगदी जाणीवच नको अशी अवस्था. का वाटे जाता ओघे, कल्हाताही डोळा लागे, अमृतही परी नेघे, जरी नीद आली. चालताना किंवा गोंधळातही झोप येते. झोप आली तर अमृतही नको वाटते. जेव्हा तम अत्यंत प्रबळ होतो तेव्हा मौल्यवान गोष्टींचेही आकर्षण कमी होते. विवेक आणि प्रेरणा हे दोन्ही अगदी घटून जातात. तेवींचे आक्रोश बळे, व्यापारे कोणे एके वेळे, निघाले तरी आंधळे रोषे जैसे. कधी अचानक तो मोठ्या जोराने कृती करतो, पण ती कृती आंधळ्या रागासारखी असते. म्हणजे तमोगुणाच्या प्रभावाखाली कार्यशीलता जरी असली तरी ती स्पष्टतेतून नसते. ती कशी असते? ऊर्जा आहे पण दिशा नाही. केधवा कैसे राहाटावे, कोणीसी काय बोलावे, हे ठाकते की नागवे हेही नेणे. कधी कसे वागावे, कोणाशी काय बोलावे, काय योग्य आहे किंवा काय अयोग्य आहे हे देखील समजत नाही. वणवा मिया आघवा, पाखे पुसोनी घेयावा, पतंग पाहावा घाली जेवे. जसा पतंग मोठ्या आगीत स्वतःचे पंख घालून ती विझवू पाहतो, तसे माणूस धोक्यात उडी घेतो. ही अविवेकी धाडसाची उपमा आहे. भरपूर क्रियाशीलता आहे पण समज मात्र कमी आहे. माऊली पुन्हा दाखवतात की तमोगुण कधी कधी ऊर्जावान दिसू शकतो पण तो दिशाहीन असतो. तैसा वळघे साहसा, अकरणीच दिवसा, किंबहुना ऐसा प्रमाद रुचे. जो करू नये त्या गोष्टीतही तो उत्साहाने पडतो. प्रमादच त्याला आवडू लागतो. किती धोकादायक टप्पा इथे दिसतो. चुकीच्या गोष्टीकडे ओढ निर्माण होणे. प्रमाद म्हणजे फक्त निष्काळजीपणा नाही, तर तो जाणीव गमावणे, परिणामांची पर्वा न करणे आणि विवेक हरवणे असा आहे. एवं निद्रालस्य प्रमादी, तम इया त्रिबंधी, बांधे निरुपाधी चोखटाते. अशा प्रकारे तमोगुण 3 बंधनांनी जीवाला बांधतो: निद्रा, आलस्य आणि प्रमाद. जैसा वन्ही काष्ठी भरे, तै दिसे काष्ठाकारे, व्योम घटे यावरे ते घटाकाश. जसा अग्नी लाकडात असला की लाकडाच्या आकाराने दिसतो, किंवा आकाश घड्यात बंद झाले आहे असे वाटले की त्याला घटाकाश म्हणतो, तसेच आत्म्यालाही
देह गुणांनी मर्यादित असल्यासारखे वाटते. ज्ञानेश्वर महाराज तमोगुणाचे वर्णन करून लगेच एक अत्यंत महत्वाची गोष्ट देखील स्पष्ट करतात. म्हणजे काय? आत्मा स्वतः बदललेला नाही. त्यासाठी ते उदाहरण काय देतात? आकाश घड्यामुळे छोटे झाले आहे का? नाही. अग्नी लाकूड झाला आहे का? अगदी तसेच आत्म्याच्या बाबतीत देखील आहे, असे माऊली सांगतात. नाना सरोवर भरले, तै चंद्रत्व तेथे बिंबले, तैसे गुणाभासी बांधले, आत्मत्व गमे. सरोवरात चंद्राचे प्रतिबिंब पडते. पाणी हलले तर चंद्रही हलतोय असे वाटते. त्याप्रमाणेच गुणांच्या प्रभावामुळे आत्मा बांधला आहे असे वाटते. तर पाण्यातील चंद्र हलतो, आकाशातील चंद्र हलत नाही. त्याचप्रमाणे मन गोंधळते, शरीर जड होते, विवेक देखील मंदावतो, वर्तन चुकीचे होते आणि आपण म्हणतो मी गोंधळलेलो आहे, मी कमकुवत आहे, मी असाच आहे, मी तसाच आहे. पण माऊली म्हणतात हे प्रतिबिंबाचे गुण आहेत, चंद्राचे नाहीत.